कोणासाठी हा कोर्स आहे? एका वाक्यात सांगायचं झालं तर सगळ्या वयोगटांसाठी आहे. पण पहिलं टार्गेट आहे यंग जनरेशन, तरुण पिढी. कशी आहे तरुण पिढी सध्या? अत्यंत हुशार, तल्लख, वेल इन्फॉर्म्ड. त्यांना प्रचंड माहिती आहे. पण त्याच्यासोबत एक गोष्ट जी आहे, जी ताण निर्माण करणारी आहे, ती म्हणजे कन्फ्युज्ड, पूर्णपणे गोंधळलेली, नेमकं काय करावं हे कळत नसणारी. आणि म्हणून मग कधी कधी असे हृदयद्रावक प्रसंग आपल्याला बघायला मिळतात की छोट्या छोट्या कारणांनी अगदी तरुण असलेला एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी एका क्षुल्लक कारणासाठी आपलं जीवन संपवते. महाराष्ट्रामध्येच घडलेली ती घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लांब केस असणारी 10व्या वर्गातली एक मुलगी, आणि त्या मुलीच्या लांब केसांवर तिच्या आईवडिलांना प्रचंड अभिमान होता. सगळेजण त्या पोरीचं कौतुक करायचे. पण एक दिवस तिला काय सुचलं, काय वाटलं की तिने हट्ट धरला की माझे लांब केस मला कापून टाकायचे आणि मला बॉयकट करायचे. सामान्यतः घरांमध्ये असं जर काही झालं किंवा असा जर काही हट्ट केला तर आईवडील नाहीच म्हणतात. तसेच नाही त्या आईवडिलांनी म्हणलं. दोघंही आईवडील नोकरी करणारे. सकाळी हा हट्ट मुलीनं केला, आईवडिलांनी नाही म्हटलं आणि दोघंही जण कार्यालयामध्ये आपापल्या निघून गेले. जाताना त्या दोघांनी हे ठरवलं की हा हट्ट आपण चालू द्यायचा नाही, पण संध्याकाळी घरी आल्यानंतर तिला समजवायचं, तिच्या आवडीचं आईस्क्रीम तिला खाऊ घालायचं, तिला बाहेर फिरायला न्यायचं आणि तिचं मन वळवायचं. आपली पोरगी आपलं ऐकेल असं आईवडिलांनी एकमेकांना सांगितलं आणि दोघंही आपापल्या दिशेनं कार्यालयांमध्ये आपापल्या निघून गेले. संध्याकाळी दोघंही घरी परत आले. घरी परत आल्यानंतर घराचं दार बंद होतं. ते दार तोडावं लागलं. त्यानंतर बेडरूमचं दार तोडावं लागलं आणि अतिशय मनाला धक्का देणारी गोष्ट त्यांना बघायला मिळाली. त्यांच्या मुलीनं स्वतःला पंख्याला टांगून आत्महत्या केली होती. आणि तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती, माझे केस मला कापू न दिल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. काय सांगतो हा प्रसंग? हा प्रसंग सांगतोय की जीवनातले छोटे छोटे ताण सहन करण्याची तरुण पिढीची क्षमता अतिशय कमी आहे. अभ्यास जमला नाही म्हणून आत्महत्या, इंटरनेट बंद आहे म्हणून आत्महत्या, 2 दिवस इंटरनेट बंद आहे म्हणून फ्रस्ट्रेट झालेला एक मुलगा. काय चाललं काय? हे होते काय? याचं उत्तर आपल्याला जर शोधायचं असेल तर तरुण पिढीला हा कोर्स करायला लावणं गरजेचं आहे. त्यांना कळायला हवं की असे जीवनातले जे छोटे छोटे चॅलेंजेस आहेत ना, त्याला सामोरं जायचं असतं आणि त्यासाठी म्हणून ताण कसा येतो हे त्यांना शिकलं पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून हा कोर्स त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासोबतच हा कोर्स वर्किंग जनरेशनसाठी आहे. सध्या कामाचा प्रचंड ताण, मी मघा आपणाला सांगितलं, हृदयरोग वाढलेले आहेत. कोणाचे वाढलेले आहेत? काम करणाऱ्या लोकांचे. का वाढलेले आहेत? कारण कामाच्या ठिकाणी असणारा ताण सहन करण्याची क्षमताच संपायला लागलेली आहे. काम करणारा माणूस कामाच्या ओझ्यानं पूर्णपणे थकून गेलेला आहे. त्याला वेगवेगळे टार्गेट्स आहेत, त्या टार्गेट्सचे टेन्शन्स आहेत. महिना संपत आला की शेवटच्या आठवड्यामध्ये अक्षरशः त्याला घाबरायला होतं की माझं टार्गेट पूर्ण झालं नाही. आणि टार्गेट ड्रिव्हन इकॉनॉमी आहे आणि त्यामुळे ते टार्गेट आणि ते स्ट्रेस सहन न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे हृदयरोग किंवा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला डायबेटीस हा अतिशय घातक आहे. आणि म्हणून हा कोर्स वर्किंग जनरेशनसाठी देखील आहे, जे काम करतात कार्यालयांमध्ये, कंपन्यांमध्ये काम करतात, घरातून निघून 2 तास रोज ट्रॅव्हल करतात, जाताना गर्दीमध्ये जाऊन मग आपल्या ऑफिसमध्ये काम करतात, तिथे टार्गेटचा स्ट्रेस सहन करतात, पुन्हा 2 तास ट्रॅफिकमधून आपल्या घरी येतात आणि घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत वेळही घालवत नाहीत, कारण त्यांना वेळच नाही. अशा जनरेशनसाठी देखील हा कोर्स आहे. यासोबतच आणखी एक जनरेशन याच्यामध्ये कव्हर होते, ती म्हणजे होम मेकर्स. ज्या महिला, ज्या भगिनी घरीच आहेत
ज्या नोकरी करत नाहीत आणि ज्यांना आपण आजकाल होम मेकर्स म्हणतो, कारण त्या खऱ्या अर्थानं होम मेकर्स आहेत, पण त्यांना देखील मोठ्या प्रमाणात स्ट्रेस आहे. कारण हे घरगुती काम सांभाळणं ही देखील एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे झालेली आहे. या होम मेकर्सचे जे नवरे आहेत ते नोकरी करतात आणि त्यांच्या नोकरीच्या कामाच्या वेळा इतक्या प्रचंड आहेत की त्यांना घरी लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे किराणा आणण्यापासून तर मुलांचा अभ्यास घेईपर्यंत, मुलांच्या टेस्ट सांभाळण्यापासून तर त्यांची युनिफॉर्म शिवण्यापर्यंत, त्यांची पुस्तकं आणण्यापासून तर त्यांचे दवाखाने करण्यापर्यंत हे सगळंचं सगळं या होम मेकर्सना करायला लागतं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरही फार मोठ्या प्रमाणात ताण येतो आहे. बरेच वेळा असा गैरसमज असतो की या होम मेकर्स घरीच असतात, फार आरामात असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर काही ताण नाही. पण हा गैरसमज आहे. बदलत्या आणि आधुनिक काळामध्ये या होम मेकर्सवर देखील त्यांचं घर चालवण्याचा जो ताण आहे ना, तो देखील मोठ्या प्रमाणात आहे. कारण त्यांना देखील अनेक चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं, त्यांना देखील अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी म्हणून तो जो ताण आहे तो ताण त्यांच्यावरही येतो आणि म्हणून हा कोर्स त्यांच्यासाठी देखील आहे. आणि अंतिमतः हा कोर्स ओल्ड जनरेशन म्हणजे जी ज्येष्ठ नागरिकांची पिढी आहे ना, त्यांच्यासाठी देखील आहे. कारण त्यांच्याही जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात ताण आहे. त्यांच्या ताणाचं कारण त्यांचा एकटेपणा आहे. आधुनिक पिढी, तरुण पिढी धावते आहे. आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना पैसा हवा आहे. तो पैसा मिळवण्यासाठी ती पिढी धावते आहे. त्यांना धावण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे त्यांच्यावरही ताण आहे. पण त्यांच्या अशा धावण्यामुळे त्यांचा घरी आपल्या आईवडिलांशी कमी होत चाललेला संवाद हा या ओल्ड जनरेशनच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची जी पिढी आहे त्यांच्या मनामध्ये एकटेपणा निर्माण करणार आहे आणि या एकटेपणाचा ताण या पिढीवर येतो आहे. आणि यासाठी म्हणून हा कोर्स त्यांच्याही उपयोगाचा आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांची पिढी, जी लहान मुलांची पिढी आहे, जी वर्किंग क्लास आहे, कामकरी पिढी आहे, त्यासोबतच होम मेकर्स आहेत आणि त्यासोबतच ओल्ड जनरेशन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची पिढी आहे, अशा सर्व वयोगटाच्या प्रत्येकासाठी हा कोर्स महत्त्वाचा आणि उपयोगाचा आहे. त्या प्रत्येकानं ज्याला ताण जाणवतो, त्या प्रत्येकाला ज्याला आनंदी जीवनाचा मार्ग सापडत नाही आहे, त्या प्रत्येकाला ज्याला आपल्या जीवनामधल्या वेदना आणि दुःख कमीच करता येत नाही आहे आणि त्या प्रत्येकाला ज्याला ताण आला आहे हे कळतं, पण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे कळत नाही आणि अंतिमतः त्याच्यामुळे आनंदाला मुकतो तो किंवा आनंदाला पारखी होते ती. अशा सगळ्यांनी हा कोर्स करणं गरजेचं आहे. या सगळ्यांसाठी हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगाचा आहे. आणि म्हणून ज्यांना कोणाला ताण येतो, ज्यांना कोणाला जीवनाच्या वेदना आहेत, ज्यांना कोणाला ताण असहनीय झालेला आहे आणि मग वैद्यकीय मदतीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, ताणाचे विविध प्रकार आणि त्याच्या होणाऱ्या अतिशय घातक अशा आपल्या जीवनावरच्या प्रतिक्रिया इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, अशा प्रत्येकासाठी हा कोर्स आहे. असा प्रत्येक माणूस ज्यानं तो ताण एखाद्या वजनी दगडासारखा आपल्या मानेवर ठेवलेला आहे आणि त्या वजनी दगडाला, त्या ताणाला घेऊन तो आपलं आयुष्य पुढे रेटतो आहे, अशा प्रत्येकासाठी हा कोर्स आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्याचं एस्टिमेशन, आपल्या आयुष्याचा एकंदर आलेख आपण स्वतः अनुभवून आपण या कोर्सला जॉईन करू शकता. हा कोर्स त्या प्रत्येकासाठी आहे जो जगत असताना समोर येणारं चित्र तुम्हाला जाणवत असेल आणि त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की अशा प्रकारे त्या ताणाचं बर्डन, त्या ताणाचं ओझं घेऊन आपण जगत असतो. या ओझ्यामध्ये दिवसेंदिवस, दिवसागणिक, क्षणागणिक वाढ होत राहते. जसजसं जीवन जगतो तसतसा ताण वाढायला लागतो. पण या ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं ती व्यवस्थाच आपण तयार केलेली नाही आहे. मुळात त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षणच आपण घेतलेलं नाही आहे. दुर्दैवानं ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये देखील नव्हतं आणि म्हणून हा कोर्स आपल्याला त्या बाबतीत अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना आपल्या जीवनामध्ये ताण जाणवतो आणि जे ह्या ताणाला आपल्या खांद्यावर घेऊन दुःखी आयुष्य जगत आहेत किंवा आयुष्यामध्ये दुःखच येते आहे, आनंद न येता, अशा सगळ्यांसाठी हा कोर्स उपलब्ध राहणार आहे.
काय काय आहे या कोर्समध्ये? या कोर्समध्ये आपण चर्चेच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून नेमका ताण म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. कारण बरेच वेळा नेमका ताण म्हणजे काय हेच कळत नाही. म्हणजे व्यवस्थापन कशाचं करायचं? पहिले ताण ओळखता यायला पाहिजे ना. आपण फक्त चिडचिड करतो, आपण फक्त ओरडतो, आपण फक्त समोरच्याला शिवीगाळी करतो किंवा एखादी अत्यंत तीव्र, कायमस्वरूपी, खोल जखम करणारी ॲक्शन करतो. पण ताण म्हणजे काय? ताणाचे देखील प्रकार असतात का? हे सारं आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. त्यामुळे अगदी एक्झॅक्ट ताण म्हणजे काय हे आपण समजून घेणार. ताणाचे विविध प्रकार कुठले आहेत? त्याची इंटेन्सिटी कशी वाढत जाते कायम, आणि ती इंटेन्सिटी वाढल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या माझ्या आयुष्यावर कसा जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला लागतो आणि त्याचं प्रमाण कसं वाढायला लागतं आणि मग ती गोष्ट स्ट्रेस मॅनेजमेंटच्या पलीकडे जाऊन डॉक्टरच्या हातात कशी जाते हे देखील आपण यामध्ये बघणार आहोत. आपल्याला स्ट्रेस मॅनेज करण्याचे विविध प्रकार यामध्ये समजून घ्यायचे आहेत. याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कामात येतं. याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध आहे जे या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. ताण मॅनेज करता येतो आणि एक आनंदी आयुष्य जगता येतं. पण यामध्ये दिलेले सगळे मूल्य आपल्याला अनुभवावे लागतील, आपल्याला ते पाळावे लागतील आणि त्यानंतर मग या कोर्सचा खरा उपयोग आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंदी आयुष्य जगण्यासाठी करता येऊ शकतो. आपण एक टेस्ट देखील घेणार आहोत. एक अतिशय प्रामाणिकपणे एक टेस्ट आपल्याला द्यायची आहे की ज्याच्यामध्ये आपली स्ट्रेस लेवल किती आहे ती आपण मोजणार आहोत. काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि त्या माध्यमातून आपली स्ट्रेस लेवल किती आहे, म्हणजे एकदा आपली स्ट्रेस लेवल कळली, एकदा डायग्नोसिस झालं, जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला नेमकं काय झालं हे डॉक्टर ओळखतो ना, की काय व्हायरल फीवर आहे की मलेरिया आहे की डेंग्यू आहे, हे सगळं तो ओळखतो आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट करतो. तर आपल्यालाही ओळखलं पाहिजे. ताण प्रत्येकावर आहे. या टेस्टमध्ये 0 मार्क कोणालाही मिळणार नाहीत. त्यामुळे ताण प्रत्येकावर आहे, पण ती ताणाची पातळी किती आहे त्यानुसार आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे आवश्यक बदल करायचे आहेत त्या बदलांचा आपल्याला फायदा होणार आहे. यामध्ये फक्त कोर्स, फक्त अभ्यास असणार नाही. आपण छान म्युझिक ऐकणार आहोत, आपण छान व्हिडिओ पाहणार आहोत, आपल्याला मज्जा येणार आहे. एकंदरीत हा कोर्स जो आहे ना तो हसत खेळत आपण करणार आहोत, आनंद घेत करणार आहोत. कारण स्ट्रेस मॅनेजमेंटचा कोर्स हा स्ट्रेस निर्माण करणारा कधीच राहणार नाही. तो स्ट्रेस रिलीज करणारा असेल, तो स्ट्रेस कमी करणारा असेल आणि त्यासाठी म्हणून आपण मस्त गाणी ऐकणार आहोत, आपण व्हिडिओ बघणार आहोत, आपण छान आनंद घेत आपल्या जीवनाचा ताण कमी करून आनंदाच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहोत आणि आपण आनंदी जीवन कसं जगायचं हे शिकणार आहोत. असं मी म्हणल्याबरोबर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आनंदी जीवन जगायचं हे काय शिकायचं असतं का? हा काही शिकण्याचा भाग आहे का? हो, हा शिकण्याचा भाग आहे. कारण तो जर शिकण्याचा भाग नसता तर मग आपण आपल्या आयुष्यामधल्या ताणाचं व्यवस्थापन स्वतःच करू शकलो असतो. मग आपल्या जीवनामध्ये दुःखच नसतं, आपल्याला आपलं मनस्वास्थ्य बिघडलं नसतं, आपल्याला शरीर स्वास्थ्याच्या तक्रारी नसत्या. हे सगळं आहे याचं कारण असं आहे की आपण याचा शास्त्रशुद्ध अभ्यासच केला नाही. मुळात शाळा संपल्यानंतर किंवा महाविद्यालय संपल्यानंतर अभ्यास करावा लागतो हा विचारच आपल्या मनामध्ये नसतो, पण तो करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वयामध्ये आपल्याला काही ना काही शिकता येतं. तसंच या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत. जी बॉटम लाईन आहे ना या कोर्सची ती हीच आहे की आपण एक आनंदी आयुष्य जगणं शिकणार आहोत आणि मग असं व्यक्तिमत्व आपलं तयार राहील की जे सगळ्यांना हवंसं वाटेल. विचारूयात आपण स्वतःला, माझं व्यक्तिमत्व हवंसं आहे? मला लोक भेटायला इच्छुक आहेत? माझ्याशी लोक बोलायला इच्छुक आहेत की माझ्यापासून दूर जात आहेत? हे कुठेतरी ओळखायला हवं, हे कुठेतरी तपासायला हवं आणि त्यासाठी म्हणून हा कोर्स अतिशय उपयोगाचा आणि कामाचा राहणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, एक असा जर्नी सुरू करूयात, एक असा प्रवास सुरू करूयात या कोर्सच्या माध्यमातून की आपल्याला आपला ताण लक्षात येईल, आपल्याला आपल्या मनावर येणाऱ्या ताणाला ओळखता येईल आणि
त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे देखील आपल्याला समजेल. या दिशेनं आपण तयारी करूयात. या कोर्समध्ये जे वेगवेगळे मॉड्यूल्स एक एक करून तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत ते अनुभवूयात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला एका अत्यंत आनंदी दिशेनं नेण्यासाठी आपण सज्ज होऊयात. चला तर मग आपण सगळे मिळून एक नवा कोर्स जो खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यासाठी उपयोगाचा आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट, तो करूया.